उमरेडमधनं आधीच जय गायब झालेला आहे, त्याचा काही ठाव ठिकाणा लागत नाही आणि असं असताना नागझिऱ्यामधल्या जयच्या साथीदारांचाही कोणताही सुगावा गेल्या 2 महिन्यांपासून लागत नाहीये. त्यामुळे वनविभागाचं अक्षरशः धाबदण आणलं आणि जो जयचा शोध लावेल त्याला 50,000 रुपयांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलंय. राष्ट्रपती, जय, वीरू, अल्फा आणि देनाडू हे सगळे आहेत तरी कुठं? नागझिरा अभयारण्याची शान मानले जाणारे हे वाघ आणि वाघीण सध्या गायब आहे. 2 महिन्यांपासून यांचा कुणालाच ठाव ठिकाणा नाही. आशिया खंडातला सर्वात मोठा वाघ अशी ओळख असलेला जय याच जंगलातून उमरेडला गेला होता. पण ज्या नागझिरात वाघांचं सर्वाधिक प्रजनन होतं, जिथं दरवर्षी डझनभर बछडे जन्मतात, तिथं आज एकही वाघ दिसत नाही. एमार्क तो तिथे ऍक्च्युली सुरुवातीला म्हणजे टुरिस्टनी दिलेलं नाव आहे ती राष्ट्रपती म्हणून एक मोठा मेल त्या एरियामध्ये होता. त्यानंतर तो गायब झाल्यानंतर तिथे आधीपासून एक दुसरा मेल पण होता, कारण एरिया मोठा असल्यामुळं त्याचं नाव डेंडू म्हणून एक मोठा मेल होता. तो सुद्धा 1-1.5 वर्षापासून दिसत नाही आहे. तर तो कुठे गेला याचा शोध आजपर्यंत कोणी घेतलेला नाही आहे. पण यावर सिरियसली अभ्यास करणं फार आवश्यक आहे की असे सुंदर हॅबिटॅट टायगर का सोडून जात आहेत, जे ज्यांचे ब्रीडिंग हॅबिटॅट होते. वाघ स्थलांतरित झाल्याचं कारण देत वन विभाग या मोठ्या घटनेवर पांघरून टाकण्याच्या प्रयत्नात असल्याचाही आरोप होतोय. तुम्हाला एक सांगतो की मध्यंतरी ताडोबातून आमच्याकडे एक वाघ आला होता. तो बरेच दिवस ताडोबात दिसला नव्हता. लगेच जर त्याच्यावर शिकार झाली आणि नष्ट झाला असं म्हटलं असतं तर कदाचित चुकीच ठरलं असतं, कारण 3 ते 4 महिन्यानंतर आमच्याकडे जेव्हा तो कॅमेरा ट्रॅपमध्ये आला तेव्हा ते कळलं की तो वाघ जिवंत असून आमच्यामध्ये आला. जयचं देखील असंच झालं. जय पहिल्यांदा आमच्यामध्ये होतो, तो काही महिने दिसला नव्हता, त्यानंतर पुन्हा उमरेडमध्ये दिसला. तर कदाचित मायग्रेशनच्या प्रोसेसमध्ये देखील वाघ एका ठिकाणावरून दुसरीकडे जाऊ शकतात. आणि राष्ट्रपती हे जो वाघ म्हणतात तो तसा बऱ्यापैकी म्हणजे जुना वाघ होता आणि कदाचित म्हातारा देखील झाला असेल मधल्या काळामध्ये. तर त्याची नॅचरल डेथ झाली असावी, मायग्रेशन झालं असावं की आणखी काय झालं असं याच्याशी मी या ठिकाणी कॉमेंट करणार नाही. ताडोबामधून आलेला T9 हा वाघ कधी कधी कॅमेऱ्यात दिसतो असा वन खात्याचा दावा आहे, पण पर्यटकांना मात्र तो कधीच दिसला नाही. त्यामुळे एकेकाळी वाघांच्या प्रजननासाठी प्रसिद्ध असलेलं नागझिरा आता वाघांविना सुनं होतं की काय अशी भीती आहे. तर त्याच्यामध्ये आम्हाला नागझिरा आणि नवेगाव दोन्ही ब्लॉकमध्ये मिळून जे आपण ॲडल्ट काउंट करतो, म्हणजे प्रौढ वाघ काउंट करतो, त्याच्यामध्ये 3 मेल आणि 2 फिमेल याचा वावर आढळला. त्याच्यामध्ये अजून एक सब ॲडल्ट देखील आहे T10 नावाची, आणि त्यांची काय कप्स आहेत, पण कप्स आपण याच्यामध्ये घेत नाहीत. तर 5 ही जी संख्या आहे ती माझी मिनिमम टायगरची संख्या आहे. म्हणजे आपण मिनिमम नंबर काढतो, त्याच्यामध्ये मिनिममच्या वरती नंबर असू शकतो, परंतु आमच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये जो नंबर आला तर तो मिनिमम 5 त्याच्यामधला आहे. आणि त्यातली जी एक वाघीण होती नागझिरामध्ये, तर ती वाघीण ज्याला आपण T2 म्हणायचो, तर त्याची मधल्या काळात डेथ झाली, नाहीतरी संख्या 6 राहिली असते, जी गेल्या वर्षी देखील ती संख्या होती. जयला दाखवा आणि 50,000 मिळवा अशी घोषणाही आता करण्यात आली आहे. पण वन विभागानं हे गांभीर्यानं घेतलं नाही, तर वाघोबा हे मुलांच्या गोष्टीतच दिसतील. वाघांचं जंगलामध्ये राहणं किंवा त्याचबरोबर चांगलं प्रजनन होणं ह्यासाठी चांगला हॅबिटॅट हा गरजेचा असतो. मात्र नागझिऱ्याचं हॅबिटॅट हे गेल्या काही वर्षांपासून घसरत आहे, हे अधिकारी सुद्धा ऑफ द रेकॉर्ड मानतात. मग अशा वेळेला ज्या अधिकाऱ्यांना गलेलठ्ठ पगार मिळतो आणि हॅबिटॅट डेव्हलपमेंट हे त्यांचं काम असतं, त्यांच्यावर कारवाई का नाही हा रास्त सवाल आहे. गोंदियाहून हरीश मोटघरेसह सरिता कौशिक, ABP माझा, नागपूर.